वार्ड क्रमांक 135 मध्ये जी काल घटना झाली त्या सर्व मृतांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली देतो। आज महानगरपालिका करते काय हा प्रश्न खूप गंभीर उभा आहे। कमीत कमी 7 ते 8 वर्ष झालं महानगरपालिकेला आम्ही पाठपुरावा करत आहोत। इनलिगल मोबाईल टावर, इनलिगल बांधकाम, 4 माळ्याचे बांधकाम झालेले आहेत मानपूर शिवाजीनगरमध्ये। त्याच्यावर 4 माळ्याच्या बिल्डिंगवर 15-15, 20-20 फुटाचे मोबाईल टावर लागलेले आहेत। वारंवार तक्रारी करून सुद्धा इमारत कारखान्याचे अधिकारी, वार्ड ऑफिसर लक्ष घालत नाहीयेत। नक्कीच आज शिवाजीनगर मानपूरमध्ये जेवढे मोठे बांधकाम होतात आहे त्याच्यामध्ये स्थानिक पोलीस ठाणे, त्याच्यानंतर स्थानिक नगरसेवक, आमदार यांची पण काहीतरी जबाबदारी आहे की एवढे महानगरपालिकेच्या अंडरमध्ये मोठे मोठे कंस्ट्रक्शन होतात कसे। तरी वारंवार पत्र देऊन पूर्वचे सहआयुक्त उज्ज्वल इंगोले साहेब यांच्या संगती भेट घेऊन वारंवार तक्रारी करून सुद्धा इनलिगल कंस्ट्रक्शनवर कारवाई होत नाही। याचा अर्थ कुठंतरी महानगरपालिका या सर्व संबंधित जबाबदार आहे। जसं काल 136 मध्ये जे अनधिकृत बांधकाम घडणार होतं त्याचा पाठपुरावा करून आम्ही महापौरांना आणि अश्विनी भिडे मॅडम, DMC नांदेडकर मॅडम, वार्ड ऑफिसर, स्थानिक पोलीस स्टेशनला मी स्वतः फोन करून कळवलं। तेव्हा जी घटना 136 मध्ये होणारी ती टळली, पण तरी पण काल रात्री वार्ड क्रमांक 135 मध्ये 3 माळ्याचं इनलिगल कंस्ट्रक्शन पडलं आणि त्याच्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। त्याला जबाबदार म्हणून मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे राजीनामा देतील का? आणि त्याचप्रमाणे मंगल प्रभात लोढाची जी जबाबदारी आहे त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांची ती खूप मोठी जबाबदारी आहे। त्याच विषयावर नवनाथ बन यांचा पण राजीनामा झाला पाहिजे। आणि जसं रितू तावडेंनी सांगितलं की तो प्लॉट आमचा नाहीये, महानगरपालिका जो कलेक्टरचा आहे, तर महानगरपालिका करते काय? आज तिथं पाणी जे पुरवठा होतो तो महानगरपालिकेचा आहे, साफसफाई होते ती महानगरपालिकेची आहे। तिथलचे मुकादम जेव्हा 4-4, 5-5 माळ्याच्या इमारती उभा राहतात तर त्यांना कारणीभूत तिथलचे इमारत कारखान्याचे अधिकारी जई यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का? हा मोठा गंभीर विषय निर्माण झालेला आहे। काय वाटतं साहेब, संबंधित जे BMCचे अधिकारी आहे बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंटचा, त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला? 100% झालाच पाहिजे। आतापर्यंत जेवढ्या मी तक्रारी केलेल्या आहेत इनलिगल कंस्ट्रक्शनच्या त्या सर्व कंप्लेंटी घेऊन, तक्रारी घेऊन मी हायकोर्टामध्ये पिटिशन लवकरच दाखल करत आहे। त्याच्यामध्ये पार्टी आम्ही महानगरपालिकेचे आयुक्तांना बनवत आहोत आणि या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे।